हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खारे मसालेदार शंकरपाळे. त्याच्यासाठी मी घेतला आहे मैदा, 2 वाटी मैदा, अर्धा कप असा रवा, बारीक रवा, सुजी, तूप, पाणी, ओवा, अजवाईन म्हणजे जिरा, थोडंसं लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि स्वादानुसार मीठ. आता हे पीठ आपण मळून घेऊ. हे जवळजवळ अर्धा किलो मैदा आहे, 2 वाटी मैदा. त्याच्यामध्ये ही सुजी, बारीक सुजी, रवा मी घालते. त्याच्याने एकदम खुसखुशीत होते. मी अजवाईन किंवा ओवा असा हातावर क्रश करून घाला, त्याच्याने स्वाद छान येईल. थोडेसे जिरे, थोडं लाल तिखट, कलरसाठी ऑप्शनल आहे. चवीनुसार मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरेगन होते माझ्याकडे, तेही मी याच्यात घातले आहे, ऑप्शन आहे. आणि थोडासा चाट मसाला. आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी वापरून नाही, प्रथम आपण त्याच्यामध्ये हे गरम करून थंड केलेलं तूप घालून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याचं छानपैकी एकत्र करून घेणार आहोत. मिक्स करणं त्याला चांगलं बाइंडिंग पण आलेलं आहे. आता या स्टेजला आपण ह्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट म्हणून घेणार आहोत. ह्याचं आपलं पीठ मळून होत आलेलं आहे. याला आपण तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन अर्धा तास भिजवत ठेवायचं आहे. आता हे आपण थोड्या वेळ घट्ट होऊन हे पहा. हे आता अर्धा तासाने पीठ छान त्यात एकदा आपण चांगलं मळून घ्यायचं. छान मुरलं आहे. आता यापासून आपण नमकीन खारे शंकरपाळे बनवून घेऊ. आता हे मी याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. आता आपण यापासून याची पारी लाटून घेऊया शंकरपाळ्या आणि चपाती करून घेऊ आणि मग त्याच्या शंकरपाळ्या करू. बारीक लाटून झाली आहे. त्याची थिकनेस पण तुम्ही बघू शकता. एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही ठेवलं, मीडियम केलेली आहे. याच्या आपण कटिंग्स करून घेऊ. कसं ट्रायंगल शेपमध्ये करून घेतलेलं आहे. आपण असं एका ताटात काढून घेऊ. असे सर्व पारे मी एका ताटात काढून घेतले. आपण दुसरी पारी ही 2 ते 3 पाऱ्या लाटून घेऊ आणि मग आपण तळण्यासाठी ते गरम करायला ठेवू. पीठ घट्ट मळल्यामुळे थोडासा जोर देऊन ते लाटावं लागत आहे.
हे चांगलं मुरलं आहे. आता परत आपण याचं कटिंग्स करून घेऊ. हे तुम्ही कशानेही कट करू शकता, चमच्याने, सुरीने. जर तुमच्याकडे एखादा कटर असेल तर त्यानेही तुम्ही कट करू शकता. आता हे आपण प्लेटमध्ये काढून देऊ. मी हे पटपट उरकण्यासाठी ताटावर घेतलं आहे. माझा पोळपाट छोटा आहे म्हणून मी हे ताटावर लाटलं आहे. तुम्ही पाहू शकता, बिलकुलही चिकटत नाही आहे पीठ. एवढं चांगलं मुरलं आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे सांगायचं तर लहान मुलांना आवडतात अशा तुम्ही याच्यामध्ये गोष्टी घालू शकता. सुक्का पदार्थ म्हणजे लाईक आता मी चिली फ्लेक्स आणि ओरोगॅनोचा उपयोग केला. ते लहान मुलांना आवडते, तर त्यांना ते खायलाही मजेदार वाटते. तुम्ही याची थिकनेस पण बघू शकता. एक शंकरपाळी कशी थिक आहे. असे आपले सर्व पारे खारी शंकरपाळे करून रेडी आहे, लाटून रेडी. आता आपण हे तळून घेऊ. हे मी तेल गरम करून घेत आहे. सध्या गॅस फास्टच ठेवत आहे, मग आपण स्लो करू. पाच मिनटं झाली आहेत. मी पाहते हा गरम झाला आहे का. तर हे चांगलं गरम झालं आहे, पाहू शकता. तर थोडा गॅस कमी करून आपण याच्यामध्ये खारी सोडणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे पारे शंकरपाळे होत आले आहेत. सुरुवातीला आपण जेव्हा टाकले तेव्हा थोडे एकदम बुडबुडे आले तेलाचे, आता कमी झाले आहे. तर समजायचं आपले पारे शिजत आले आहेत. मी मध्यम गॅसवर ठेवलेला आहे. गॅस मध्यम गॅसवरच हे सगळे करून घेतात. आता पाहू शकता याचा कलर चेंज झाला आहे. आता हे आपण काढून घेऊ. एकदम डार्कही करायचे नाही तर ते करपून जातं. थोडा कलर ब्राउनिश झाला तर ते काढून द्यायचे. थोडा गॅस कमी करतो. आपण दुसरी बॅच करून घेऊ. तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित ह्याचा थोडासा गोल्डन कलर झाला आहे. ते आता आपण परत काढू. तुम्ही पाहू शकता असे हे शंकरपाळे रेडी होत आहेत. आता आपण हे सगळेच तसे तळून घेऊ. या आपल्या शंकरपाळ्या तळून रेडी झाल्या आहेत. आता आपण पाहू शकतो किती छान झाल्या आहेत या.